AM न्यूज आपला मावळ बातमी मागची बातमी. नमस्कार, मी गणेश वायकर, आपला मावळ न्यूजचा संपादक. सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे. यासाठी राज्यातले सर्व मंत्री, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर आहेत. तर या ठिकाणी मला वाटतं अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मावळचे कथित लोकनेते सुनील शेळके, हो मी कथितच म्हणतोय कारण त्याचं स्पष्टीकरण मी पुढे करणार आहे. कथित लोकनेत्यांनी लोहगडमध्ये जी दुर्दैवी घटना घडली, ती घटना दुर्दैवीच आहे, त्याबद्दल वाद नाही. त्या मुलीने किंवा जी वाग्दत्त वधू होती तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला दरीमध्ये ढकलून त्याचा खून केला असं पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये आढळून आल्यामुळं तिच्या आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याविषयी मावळच्या आमदारांनी विधानसभेमध्ये पोटतिडकीने प्रश्न उपस्थित केला. परंतु मला मावळचे जे आमदार आहेत, कथित लोकनेते आहेत सुनील शेळके, यांना एक विचारायचंय, मावळात आतापर्यंत याच्यापेक्षाही भयानक गुन्हेगारी कृत्य घडलेली आहेत. त्यावेळी आपण कुठं होतात? त्याविषयी आपण चकार शब्द सुद्धा कधी काढला नाहीत. अशा कित्येक घटना मी आपल्याला सांगू ज्या तुमच्याच कारकिर्दीत घडलेल्या आहेत. भले ते कोथुर्णेचा बलात्कार प्रकरण असेल किंवा किशोर आवरी यांची हत्या असेल किंवा शिरगावचे सरपंच गोपाळे यांची हत्या असेल. भर रस्त्यामध्ये यांच्या हत्या झाल्यात. किशोर आवरी यांची हत्या तर नगरपालिकेच्या दारात झालेली आहे. पण त्याविषयी आपण विधानसभेत कधी प्रश्न उपस्थित करणं तर लांब हो, साधा आपण त्याविषयी एक बाईट सुद्धा दिली नाही. उलट दुर्दैव तालुक्याचं हे की किशोर आवरी यांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये तुमचं आणि तुमच्या बंधूंचं नाव आलं आरोपी म्हणून. हेच तर तालुक्याचं दुर्दैव आहे ना. आपण ज्या पोटतिडकीने हे विषय मांडता किंवा सियाचा, तर ती मुळात ठीक आहे, घटना दुर्दैवी आहे, ती तुमच्या मतदारसंघातली आहे की नाही याविषयी काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, ती पुण्यातली जरी असेल किंवा मतदारसंघातली नसेल, परंतु विषय संवेदनशील होता, आपण मांडला, त्याबद्दल आपले आभार. परंतु हेच बाबतीत किंवा अशाच घटना ज्या वेळेस तालुक्यात किंवा तुमच्या मतदारसंघात घडतात किंवा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये घडतात, त्यावेळेस आपण कुठे असता? आज तालुक्यात उत्खननाचे प्रकार चालू आहेत, भामचंद्र डोंगराचा प्रकार चालू आहे. तिथं तर तो पूर्ण तुकोबारायांना ज्या ठिकाणी साक्षात परमेश्वराचं दर्शन झालं, अशी गुफाही तोडायला निघालीत, त्याविषयी आपण बोलत नाही. बरं, हा झाला नंतरचा भाग. आता पावना बंदिस्त जलवाहिनीचं प्रकरण पुन्हा एकदा, म्हणजे ते मी काही दिवसापूर्वीच एक व्हिडिओ केला होता, ते मावळ तालुक्यातल्या जनतेच्या मानगुटीवर बसलेला वेताळ आहे तो. मग तो वेताळ आता पुन्हा एकदा परत मानगुटीवर बसतोय, त्याविषयी आपण चकार शब्द बोलत नाही का? कारण मला माहिती, मावळ गोळीबार आंदोलन ज्या वेळेस झालं त्यावेळेस आपण फक्त नगरसेवक होतात आणि त्यावेळेस भाजपचे नगरसेवक होतात आपण. आणि भाजपनी किंवा किसान संघाने, भाजपाशी संलग्न असणाऱ्या इतर संघटनांनीच ते आंदोलन केलं होतं. त्यात मला वाटतं आपले एक दिवंगत बंधू होते, त्यांनी त्याच्यातल्या एका मृताच्या मुलीचा, म्हणजे जे मोरेश्वर साठे होते, त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च सुद्धा त्यांनी केला. परंतु आपण पावना बंदिस्त जलवाहिनी किंवा त्या गोळीबारात जखमी झालेली लोक किंवा त्याच्यात मृत झालेली लोक याविषयी कधी चकार शब्द तोंडातून काढत नाही किंवा विधानसभेतही त्याविषयी आपण कधी बोललो नाही. असं का? मग आपण हा दुजाभाव का करता? आपण तालुक्याचे प्रतिनिधी आहात, आपण माझे, आमचे सर्वांचे प्रतिनिधी आहात. मग आपण हेच किशोर आवारी किंवा शिरगावचे सरपंच असतील गोपाळे, त्यांच्या हत्या झाल्या तेव्हाही बोलायला पाहिजे होतं. आपण ज्या गावात राहता, तळेगावमध्ये, आता ते शहर आहे पण माझ्या हिशोबाने ते गाव आहे, मी लहानाचं मोठं तिथेच झालोय, पण त्या गावामध्ये तालुक्यात सगळ्यात जास्ती गुन्हेगारी आहे. त्या गावात नागरी सुविधांची सगळ्यात जास्ती बोंबाबोंब आहे. तिथे प्यायला पाणी मिळत नाही लोकांना, रस्त्यांचे वाटोळे झालेले आहेत, तिथं पत्रा शेड करून लोकांनी जागा बळकावल्यात. त्याविषयी आपण कधीच बोलत नाही. उलट जिथं जिथं काही अनधिकृत दिसेल त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांच्या बचावासाठी उभे राहता. याला लोकप्रतिनिधित्व नाही म्हणत. किंवा कदाचित तुमची स्ट्रॅटेजी किंवा तुमची काम करण्याची पद्धत वेगळी असेल, असो, मला त्याबद्दल घेणं देणं नाही. पण तालुक्यातले जे ज्वलंत विषय आहेत, समजा आता पावना बंदिस्त जलवाहिनीचं प्रकरण परत एकदा पुन्हा, त्या दिवशी महेशदादा लांडगे जे भोसरीचे आमदार आहेत, त्यांनी त्या दिवशी विधानसभेत ते उपस्थित केलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकल्पाला जी स्थगिती दिली होती, स्टे दिला होता, तो उठवला.
याचा अर्थ पावना बंदिस्त जलवाहिनीचं काम पुन्हा सुरू होण्याचे मार्ग बऱ्यापैकी मोकळे झालेत. त्यात आपण जर इथल्या शेतकऱ्यांची बाजूच मांडत नसेल, आपल्याला गोयलची जर पडलेली असेल, म्हणजे तालुक्याच्या विषयी घेणं देणं नाही. आपल्याला घेणं देणं कुठे आहे? जिथं आपल्या फायद्याचा विषय आहे तिथे. भले सिया अग्रवालच्या प्रकरणात आपला फायदा नसेल काही, परंतु इतर जे प्रश्न आहेत किंवा आता बौरी MIDCचा जो प्रकल्प येऊ घातलाय त्याला तिथले शेतकरी विरोध करतायत. म्हणजे हे तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवाशी निगडीत असलेले प्रश्न हे आपण विधानसभेत उपस्थित करायचे नाही का? त्याला वाचा फोडायचे नाही का? मग तालुक्यातल्या जनतेने तुम्हाला लाखाचं मताधिक्य देऊन का निवडून दिले? आपण त्याविषयी पण आवाज उठवा ना. बौर MIDC असेल किंवा पावना प्रकल्प असेल, आजही ते तिथल्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पाची प्रकल्पग्रस्तांना अजूनही जमिनी मिळालेल्या नाहीत. मला वाटतं मावळचे प्रांत आणि तहसीलदार पाटील साहेब असताना पवना नगरच्या एका कार्यालयामध्ये तिथं 1-1 एकर प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला जागा देण्याचे 7-12 जागेवर देण्याचं सुद्धा ठरलं होतं. परंतु आपलेच एक नातेवाईक मोठे सहकार महर्षी आहेत, त्यांनी ऐन टाइमला येऊन जसा आपण खोडा घालता तसाच खोडा त्या ठिकाणी घातला आणि ते जागा वाटपही रखडलं. त्यावेळेस हे प्रांत आणि तहसीलदार यांनी सांगितलं होतं की 1 एकर हे आपण सुरुवातीला देतोय आणि त्यानंतर प्रत्येकाचं जसं क्षेत्र गेलं असेल तशी त्याला ती भरपाई मिळेल. किंवा अतिरिक्त जागा ज्या धरण बांधण्याच्या वेळेस ज्या संपादित केल्या होत्या त्या जागा त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या जिथं आहेत त्या शेतकऱ्यांना तिथं देता येतील, असंही त्या महसूल खात्याचं नियोजन होतं. परंतु आपल्याच नातेवाईकांनी सहकार महर्षींनी वाटोळं लावून ठेवलं त्याचं. त्याच सहकार महर्षींना त्याच पवन मावळ भागातून 1 जिल्हा परिषद सदस्य आणि 2 आमदार 2 पंचायत समिती सदस्य त्या भागातल्या शेतकऱ्यांनी निवडून दिले होते. आणि आज तुम्ही मला एकच आपल्याला किंवा या तालुक्यातील जनतेला मी याद्वारे सांगू इच्छितो की आपण मावळचे आमदार आहात, तर मावळचे ज्वलंत प्रश्न मांडा. कधीतरी किशोर आवारे यांच्या हत्येचा प्रश्न मांडा, कधी गोपाळे सरपंच यांच्या हत्येचा प्रश्न मांडा, किंवा तालुक्यात सुरू असलेले जे अवैध धंदे आहेत, अवैध उत्खनन आहे, तो तर आपल्या जिव्हाळ्याचा विषय, कारण आपण स्वतःही त्या व्यवसायात आहात. आपण रॉयल्टी भरत असाल असं आपण म्हणता पण, कारण आपल्या प्लांटवरती पण मागे एकदा संजय राऊत, बाळा बिगडे वगैरे जाऊन आलेले. हे प्रत्येकाला माहिती आहे, महसूल खात्याला माहिती आहे, पण आपण त्याविषयी पण प्रामाणिकपणे बोलावं एकदा, एवढीच अपेक्षा मी तालुक्यातील जनतेच्या वतीने व्यक्त करतो. कारण आम्ही तुमचे मतदार आहोत. मी ते पत्रकार म्हणून बोलण्यापेक्षा एक मतदार, तुमचा मतदार म्हणून बोलतोय, तुमच्या तालुक्यातला मतदार म्हणून बोलतोय. कारण माझी ही कळकळ आहे, माझी तळमळ आहे. आपण आपल्याला जे तालुक्यातल्या जनतेने निवडून दिले ते तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी. हा ठीक आहे, इतर जिल्ह्यातल्या किंवा इतर तालुक्यातल्या इतर मतदारसंघातल्या लोकांनाही न्याय मिळवून द्या. आपण राज्यभर फेमस व्हा, राज्यातल्या लोकांना न्याय मिळवून द्या, काही हरकत नाही. उलट आपण जेवढे मोठे व्हाल तेवढा आम्हाला अभिमान वाटेल. कारण आपल्या तालुक्यातली एक व्यक्ती जर मोठ्या सर्वोच्च पदावर गेली तर अभिमान वाटेल नक्कीच, आणि आनंद पण होईल. आपण माझे मित्र आहात तर मलाही आनंद होईल. परंतु हे करत असताना तालुक्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या तालुक्यामुळं आणि तालुक्यातील जनतेमुळं आपण तिथं आहात, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तालुक्यातले जे ज्वलंत विषय आहेत ते पण कधीतरी मांडा ना. आपण कधीतरी आमचीही बाजू मांडा ना. आपण आता येत्या काही दिवसात मी आपले 6,000-6,500 कोटी आपण जे काही खर्च केले म्हणताय, आता त्याचा अभ्यास मला वाटतं आता 5 वर्ष होत आले आपला काही झाला नाही. बाळा वेगळे म्हणजे तुमचे मामाश्री यांनी सांगितल्याप्रमाणे थोडा अभ्यास कमी पडत असेल किंवा शिक्षण कमी पडत असेल, हरकत नाही, अजूनही अभ्यास करा. किंवा तुमच्याकडे टीम खूप चांगली आहे, खूप हुशार आणि उच्च विद्याविभूषित लोक आहेत त्याच्यात, त्यांना सांगून आपण अभ्यास करू शकता. तर अजून काही दिवसात येत्या मी तुम्हाला त्या पैशाचा पण हिशोब विचारणार आहे की तालुक्यात पैसे कुठं खर्च आले आणि नक्की चांगल्या कामासाठी झाले का, किंवा ते काम खरोखर त्या दर्जाचं झालंय का, याविषयी पण मी आपल्याला विचारणार आहे. परंतु आता अधिवेशन चालू आहे, तर तालुक्यातल्या या ज्वलंत विषयाला पण आपण वाचा फोडावी, एवढी तालुक्यातला एक मतदार अनेक सजग पत्रकार म्हणून आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण खरंच सजग लोकप्रतिनिधी असाल तर मला वाटतं नक्कीच त्या विषयाला वाचा फोडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझ्या मावळच्या जनतेच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, प्रार्थना नाही करत, विनंती करतो की आपण त्या गोष्टीला वाचा फोडावी. असे जे तालुक्यात होणारे गुन्हेगारीचे जे प्रकार आहेत, खून, दरोडे, मारामाऱ्या, आपल्या तळेगावमध्ये एकाच देवाची मूर्ती 2-2 वेळा चोरीला गेली, हे आपल्याला माहिती असेल. आपल्या घरापासून काही अंतरावरतीच मंदिर आहे ते.
पोलिसांनी ठीक आहे शोधली, भेटली, सगळं झालं. परंतु ह्या गोष्टी होऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न केले ते पण कधीतरी तालुक्यातल्या जनतेला सांगा. फक्त स्वतःच्या राजकीय फायद्याचे मुद्दे आपण विधानसभेत मांडण्यासाठी गेलेला नाहीत. आपण तालुक्यातल्या जनतेचे प्रश्न किंवा तालुक्यातील जनतेचा आवाज बनून आपण विधानसभेत गेला आहात. तर तालुक्याच्या जनतेच्या आवाजाला कुठेतरी तिथे वाचा फोडा, तालुक्यातल्या समस्या मांडा. नुसते 6,000 कोटी खर्च केले आणि 7,000 कोटी खर्च केले, प्रत्यक्षात तर दिसत नाही. तर गावात आता तालुक्यामध्ये प्रत्येक गावात घरोघरी चांदीचे पत्रे 2-2 तरी टाकता आले असते. तो हिशोब मी नंतर मांडेलच. परंतु मला अपेक्षा आहे की आपण यापुढे विधानसभेत म्हणा किंवा काय मावळच्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मावळ तालुक्यातील जनतेतर्फे धन्यवाद. आणि आपण आपला मावळ न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा एवढीच अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. धन्यवाद. आपला मावळ न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.